वेलकम स्टुडंट्स. 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डमध्ये जो काय अकाउंटिंगचा बेसिक भाग झालेला आहे, म्हणजे 11thला आपण अकाउंटिंगच्या टर्म्स कॉन्सेप्ट पाहिल्या, प्लस प्रोप्रायटरशिपचं फायनलायझेशन कसं केलं जातं, फायनल अकाउंट्स कसे तयार केले जातात, तर रेकॉर्ड्स कसा मेंटेन केला जातो हे पाहिलं. 12th स्टँडर्डला आपण काय केलेलं आहे, पार्टनरशिप फर्म रिलेटेड अकाउंटिंग पाहिलं, प्लस अकाउंटिंग रिलेट्स टू दी स्पेशल ट्रान्झॅक्शनमध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंज प्लस NPOचं देखील आपण अकाउंटिंग याच्यामध्ये पाहिलेलं आहे, सिंगल एंट्री सिस्टम पाहिली, प्लस इंट्रोडक्शन टू कंपनीज पाहिलेलं आहे आपण, इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू ऑफ डिबेंचर्स हे जी काय होती ट्रीटमेंट याची पाहिली. त्याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट पाहिलेलं होतं, म्हणजे कंपनीचा भाग थोडक्यात फक्त इंट्रोडक्शनसाठी होता. आता FY BComला म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस आहे त्यानुसार 11वी-12वीत जे शिकलेलं आहे त्याचं पुढचं अपग्रेड इन्फॉर्मेशन तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्ट्समध्ये मिळणार आहे. तर बऱ्याच जणांचा विषय असा असेल की सर या शिवाजी युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर पेपर पॅटर्न खूपच सोपा आहे सर, आम्हाला 18 मार्क मिळवणं अवघड नाही आहे. तर लक्षात ठेवा, पास होण्याचा प्रश्न ना काल होता, ना आज आहे, ना उद्या असणार आहे. पासिंग कुणीही होतं, परंतु एक लक्षात ठेवा की बाबा आपण FY, SY, TY, BCom, MCom जे काही करणार आहे ते रट्टा मारून आम्हाला पास व्हायचं आहे की आम्हाला स्टडी ॲक्वाय करून त्याचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे सर. आम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात झाला पाहिजे असं ज्ञान आम्हाला घ्यायचं आहे, असा आम्हाला अभ्यास करायचा आहे कॉमर्स फील्डमध्ये. मग त्यासाठी हा अकाउंटिंग हा जो सब्जेक्ट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की हाच तुम्हाला जगवणार आहे. मी शिकवतोय म्हणून म्हणतोय असं नाही आहे बाळांनो. तुम्ही पहा 11th 12th स्टँडर्ड FY, SY, TY, BCom, MCom करा, CA तुम्ही करा, CS करा किंवा MBA करा, कोणत्याही सेक्टरमध्ये गेला तर तिथं हे बिझनेस रिलेटेड ट्रान्झॅक्शन होत राहणार आहेत, आणि हे जे ट्रान्झॅक्शनना डील कसं करायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला कोण सब्जेक्ट देतो आहे, हा देतो. त्यामुळं कॉमर्सला तर बेस्ट सब्जेक्ट हाच आहे, करिअरसाठी तुम्हाला खूप अत्यावश्यक आहे. आणि याच्याकडेच तुम्ही जर लक्ष देत नसाल तर भलेही तुम्ही पास व्हाल, परंतु आफ्टर डिग्री तुमच्या त्या डिग्री मिळाली तुम्हाला, पण त्या डिग्रीला अर्थ राहणार नाही. कारण की ज्या सब्जेक्टवर लक्ष द्यायचं आहे, ज्या सब्जेक्टमधल्या कॉन्सेप्ट टर्म्स व्यवस्थित समजून घ्यायच्या ते आम्ही समजून घेतलेलंच नाही आहेत, हा मेन मुद्दा आहे. यासाठी व्यवस्थित पहा, समजावून घ्या. 5 वर्षानंतर साधारणतः मी स्वतःला कुठं पाहतोय असं करिअर सेट करा, आणि त्या एकदा का ध्येय ठरवलं तर त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करा. मग माझ्या कोणतं सेक्टरमध्ये गेला त्याला लगेच सक्सेस मिळालं, आणखीन कुणाला मिळालं तर त्याच्याकडे बघत बसू नका. एकदा ठरवलंय ना, भलेही अनसक्सेस होऊ दे, परंतु समाधान असेल की मी प्रयत्न केला. आलं लक्षात? तर सेट करून ठेवा. 10thला एक मॅच्युअर नव्हता, ठीक आहे, तुम्ही 11thला तुम्ही कॉमर्स घेतलं, काही जण सायन्सला गेले असतील, काही जण आर्ट्सला गेले असतील, पण 12th कॉमर्स नंतर बऱ्यापैकी तुम्हाला मॅच्युरिटी आलेली आहे. यू शुड हॅव टू थिंक, तुम्हाला विचार करावा लागेल की मी स्वतःला 5 वर्षानंतर कुठं बघतो. सक्सेस हे शॉर्ट टर्ममध्ये मिळत नसतं, ते लॉंग टर्ममध्ये अविरतपणे त्याच्यासाठी काम करावं लागतं. त्यामुळं सांगतो मी, 5 वर्षानंतर स्वतःला तुम्ही कोणत्या स्वरूपात तुम्हाला बघायला आवडेल यासाठी तुम्ही स्वतःचं ध्येय ठरवा. आणि आता FY BComला आहात, त्याच्यामध्ये अकाउंटिंग, SY BCom अकाउंटिंग, बिझनेस स्टॅटिस्टिक्स, हे जी काय लॉजिकल टॉपिक्स आहेत, लॉजिकल सब्जेक्ट्स आहेत, TY BComमध्ये अकाउंटिंग टॅक्सेशन आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये कमी पडू नका. थेरॉटिकल नॉलेज घेत प्रॅक्टिकल नॉलेजची देखील काय करा, सवय ठेवा, जेणेकरून त्याचा मिळालेलं ज्ञान कधीही वाया जात नाही, आणि हे घेतलेलं ज्ञान कधीही वाया जाणार. ओके, पहा आपण काय स्टार्ट करणार आहोत यावेळेला. सेमिस्टर 1मध्ये जो काही भाग दिलेला आहे तुम्हाला, फायनान्शियल अकाउंटिंग हा पूर्ण सब्जेक्ट आहे तुमचा. फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 1 चा सिलेबस मी इथं लिहून देतो तुम्हाला. सेमिस्टर 1 एक आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग. दुसरा अमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म.
थर्ड कन्साइनमेंट अकाउंटिंग, आणि लास्ट आहे तुमचा अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल. ओके, हे 4 टॉपिक तुम्हाला सेमिस्टर 1 मध्ये ठेवलेले आहेत. तर मार्किंग सिस्टमसाठी हे आपल्याला स्टडी करायचंच आहे, प्लस याचा उपयोग आपल्याला व्यवहारात कशा प्रकारे करता येईल अशा प्रकारे आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. पहा, पहिला टॉपिक पूर्णतः थेरॉटिकल आहे. इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग, स्कोप ऑफ अकाउंटिंग, इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग, ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग, डेफिनेशन्स दिलेले असणार आहेत अकाउंटिंगचे, कॉन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स, प्रिन्सिपल्स आणि काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स दिलेले आहेत. त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये ॲमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. 2 भागीदारी संस्था स्वतंत्र आहेत, एकसारखाच बिझनेस करत आहेत, त्या काय होत आहेत, मर्ज होत आहेत, त्यांचं एकत्रीकरण होत आहे आणि त्यांचा व्यवसाय बंद पडून नवीन व्यवसाय तेच चालू करत आहेत. ॲमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, त्या केसमध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट काय करावी लागते ते आपल्याला पाहायचं आहे. कन्साइनमेंट अकाउंटिंग, ओके, त्याच्यामध्ये देखील कॉन्सेप्ट्स आहेत, ते मी एक्सप्लेन करेन. आणि अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल्स, जे प्रोफेशनल्स असतात, सॉलिसिटर्स असतील, CA असतील, यांचा हे कशा प्रकारे अकाउंटिंग, त्यांच्या क्लायंट्सचं अकाउंटिंग मेंटेन करतात हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, हा भाग तुम्हाला मी आता सांगितलेला आहे. याच्यामध्ये स्टार्टिंगचे काही लेक्चर्स मी तुम्हाला डेमो लेक्चर्स म्हणून देतो आहे. ज्या स्टुडंटचं ॲडमिशन होईल त्या स्टुडंटना मी हे जे काही लेक्चर्स पूर्ण कोर्स आहे तो कोर्स मी तुम्हाला काय करेन, तुमच्या मेल ID वरती सेंड करेन, जेणेकरून तो तुम्हाला ज्याचा ॲडमिशन कन्फर्म असेल त्यालाच तो पाहता येईल. आपण आता स्टार्टिंगला चालू करताना कोणता चालू करणार आहे, ॲमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक चालू करणार. सेमिस्टर 2 आहेत. सेमिस्टर 1 50 मार्क्समध्ये आणि सेमिस्टर 2 50 मार्क्समध्ये डिवाईड केलेला आहे. टोटल 100 मार्क्ससाठी हा वर्षभरासाठी तुम्हाला सब्जेक्ट असणार आहे. त्यामुळं याच्याकडं सेमिस्टर 1 आपण पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेऊया. टेक्निक आहे आपले, इझी नोट्स असणार आहेत, सिम्पल नोट्स असणार आहेत आणि त्याच्याही व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्हाला समजल्या नाहीत तर आपण तुम्हाला फीडबॅक देणार आहोत, काय की तुमचे डाऊट सगळे क्लिअर करून घेतले जातील. तर स्टुडंट, हा भाग लिहून घ्या. मी तुम्हाला सेकंड टॉपिक जो ॲमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म आहे तो चालू करणार आहे. ठीक आहे. सेकंड टॉपिक ॲमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ॲमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ओके, काय अर्थ आहे तो मी तुम्हाला पहिल्यांदा याचे इंट्रोडक्शन घेऊया. त्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंट काय करायला लागणार आहे, कोणते अकाउंट्स ओपन करावे लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहा, एक एक्झाम्पल देतोय. ABC ही एक फर्म आहे, ओके, जी व्यवसाय करते कशाचा, स्टीलचा. स्टील उत्पादन करते आणि मार्केटमध्ये सेल करते. XYZ ही देखील एक फर्म आहे जी स्टीलचंच उत्पादन करते आणि मार्केटमध्ये सेल करते. दोन्हीही फर्म स्वतंत्र आहेत. ओके, दोन्ही फर्मचा स्वतंत्र पद्धतीनं काय चालू आहे, व्यवसाय चालू आहे. आता दोन्हीही फर्म डिसाईड करतात. काय करतात, डिसाईड करतात. डिसिजन खूप महत्त्वाचं. डिसाईड करतात की आपण काय होऊया, मर्ज होऊया. मर्ज म्हणजे काय होऊया, एकत्रित येऊया. एकत्रित येऊया आणि न्यू फर्म काय करूया, स्टार्ट करूया. न्यू फर्म स्टार्ट करूया. त्याला आता समजून चला, यांनी नाव काय दिलं, राम स्टील फर्म असं नाव दिलं. असं कोणी ठरवलेलं आहे बघा. ABCचा स्वतंत्र फर्म होती आणि XYZ स्वतंत्र फर्म होती. त्यांनी डिसिजन घेतला की आपण मर्ज होऊया, एकत्रित येऊया आणि नवीन फर्म स्टार्ट करूया, जी काय नावानं असेल, राम स्टील फर्म या नावानं ओळखली जाईल. तर या केसमध्ये XYZचा जो सेपरेट जो बिझनेस म्हणजे हा जो स्टीलचा यांचा व्यवसाय होता तो काय होईल,
एंड होईल. ABC चा जो स्वतंत्र व्यवसाय होता तो देखील काय होईल, एंड होईल आणि न्यू बिझनेस स्टार्ट होईल, ज्याच्यामध्ये ABC आणि XYZ हे काय असतील, ॲज अन पार्टनर म्हणून काय करतील, बिझनेस चालवतील. आलं लक्षात? दोन स्वतंत्र व्यवसाय आहेत, सेम टाईप ऑफ बिझनेस काय करतायत, चालवत आहेत. ते डिसाईड करतात की त्यांचा स्वतंत्र व्यवसाय बंद करूया आणि एक नवीन फर्म स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये ते दोघेही काय असतील, पार्टनर्स काय असतील, मालक असतील. त्याला आम्ही काय म्हणणार आहे बघा, या प्रोसेसला अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याला आम्ही काय म्हणणार आहे, भागीदारी संस्थेचं एकत्रीकरण. बरोबर आहे, विलिनीकरण म्हटलं तरी सुद्धा चालतं. सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, ही बंद झाली, ही बी बंद झाली, डिसिजन घेतला आहे त्यांनी, सहमत आहेत, दोन्ही फर्म ॲग्री होईल की काय करूया, एकत्रित येऊया, म्हणजे जुना व्यवसाय बंद करूया, नवीन फर्म स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये ABC पण मालक असतील आणि XYZ पण पार्टनर्स म्हणजेच मालक असतील. आलं लक्षात? या प्रोसेसला आपण म्हटलं अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. वाय इट इज नेसेसरी, असं का वाटलं, वाय ABC and XYZ feel to stop their business and start a new firm. असं का वाटलं ABC आणि XYZ ला की बाबा आपला व्यवसाय बंद करूया आपण आणि नवीन व्यवसाय करूया, चालू करूया, दोघेही मिळून, म्हणजे विलिनीकरण करून एक नवीन व्यवसाय स्टार्ट करूया, असं का वाटलं? पहिला, टू इलिमिनेट कट थ्रोट कॉम्पिटिशन. जी जीवघेणी स्पर्धा चालू आहे, माहीत आहे आपल्याला, एकच प्रकारचं प्रोडक्ट उत्पादन करणारे बरेचसे मार्केट्समध्ये असतात, त्यामुळं प्रत्येकाचा कस्टमर हा काय केलेला असतो, विखुरला गेलेला असतो. मग आता ही फर्मनी काय विचार केला की मीही स्टीलचा व्यवसाय करतो, ABC विचार करतो, XYZ ही विचार करतो, मीही स्टीलचा व्यवसाय उत्पादन करतो आहे, तर आपण असं केलं तर आपल्यामध्ये जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन आपण इलिमिनेट करून टाकूया, आपण दोघेही एकत्र येऊया आणि मार्केटचा सर्व शेअर हातात घेऊया. म्हणजेच थोडक्यात कॉम्पिटिशन जर काढून टाकायचं असेल तर हे एकत्र म्हणजेच फर्म अमॅलगमेट होणार आहे टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल. ऑफ ह्यूज कॅपिटल. ओके, पहा, लाईक अ बॉडीमध्ये रक्ताचं किती महत्त्व आहे आपल्याला माहीत आहे. विदाऊट ब्लड बॉडी राहील का उभी? नाही, आपण सर्वाईव्ह करू शकत नाही. तसंच प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये फायनान्स ब्लडसारखं काम करतं, म्हणजे फायनान्स इज द ब्लड ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, कोणत्याही बिझनेसचा कॅपिटल, पैसा जो काय व्यवसायात लागणार आहे ते एक रक्तवाहिनीसारखं काम करतं त्या बिझनेसला. रक्त पुरवठ्यासारखं जे काय काम आहे की नाही आपल्या बॉडीमध्ये, तसंच बिझनेसमध्ये फायनान्स कॅपिटलचं काम आहे. आणि जर कॅपिटल कमी पडलं, फायनान्स कमी पडलं, तर बिझनेसला मोठमोठे डिसिजन्स घेता येत नाही, नवनवीन पॉलिसीज आखता येत नाही, प्रोडक्शन लार्ज स्केलवरती करता येत नाही. त्यामुळं दोन्हीही फर्मने ठरवलेलं आहे दोघेही एकत्र येऊया, कॅपिटल आपल्याला काय करता येईल, जास्तीत जास्त जमवता येईल. म्हणजेच थोडक्यात जे कॅपिटल लागणार आहे जास्त उत्पादनासाठी ते आपल्याला मिळेल. टू प्रोड्यूस गुड्स इन लार्ज स्केल. पहा, वस्तूची किंमत कधी कमी होते सांगा बघा, जर वस्तूचं उत्पादन हे काय असेल, जास्त असेल. जसं वस्तूचं उत्पादन आपण जास्त करत जातो तसं वस्तूची किंमत काय होत जाते, त्या वस्तूला लागणारी लागत काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजेच थोडक्यात जर लार्ज स्केलवरती बिझनेस उत्पादन करायचं असेल स्टीलचं, तर ABC आणि XYZ काय विचार करायला लागले, दोघेही एकत्र येऊ द्या आणि जास्तीत जास्त उत्पादन करूया, म्हणजे आपलं जे काय मार्केटमध्ये आता स्टीलचा जो रेट आहे तो आणखीन कमी करता येईल आपल्याला आणि जास्तीत जास्त कस्टमर्सना आपल्याला ते विकता येईल. बरोबर आहे ना? टू एक्सपांड द बिझनेस, हे खूप महत्त्वाचं आहे. टू एक्सपांड द बिझनेस.
एका ठिकाणी मार्केट तुम्ही कॅप्चर केलेलं आहे, समजून चला पुण्यासारख्या ठिकाणी. आता या दोघांना असं वाटतं की आपण कोल्हापूरसारख्या मार्केटमध्ये देखील उतरूया. बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की मुंबईसारख्या मार्केटमध्ये देखील उतरूया. मग त्या ठिकाणी काय पाहिजे? मॅनेजमेंट स्ट्रॉंग पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे, कॅपिटल पाहिजे, लार्ज स्केलवरती उत्पादन केलं गेलं पाहिजे. म्हणजेच व्यवसायाचं वृद्धी जर करायची असेल तर दोन स्वतंत्रपणे काम करण्यापेक्षा आपण एकत्र येऊन काम करूया. म्हणजे आपल्याला आपला व्यवसाय, नवीन जो फर्म आपण तयार करणार आहे म्हणजे ती एक्सपांड करता येईल, तो वाढवता येईल. टू नो टेक्निकल to get benefit of technological advancement. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट याचा अर्थ समजला का तुम्हाला? पहा, मॉडर्न वर्ल्डमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन्स झालेले आहेत, ज्याच्यामध्ये वस्तूचं उत्पादन जास्तीत जास्त करता येतं कमीत कमी किमतीला. तर समजून चला, ABCकडे कॅपिटल जास्त आहे, बरोबर आहे, XYZकडे कॅपिटल कमी आहे, पण टेक्निकल नॉलेज यांना जास्त आहे की वस्तू कशी उत्पादन करायचं आहे. मग ABC काय म्हणतोय की माझ्याकडे कॅपिटल आहे जास्त, पण माझ्याकडे टेक्नॉलॉजिकल नॉलेज नाही. XYZ काय म्हणते, माझ्याकडे टेक्निकल नॉलेज आहे पण माझ्याकडे कॅपिटलची कमतरता आहे. म्हणजेच दोघांच्या काहीतरी जे विकनेसेस आहेत ते काढून टाकूया आणि दोघांच्या स्ट्रेंथचा उपयोग करूया, ज्यातून काय होईल सांगा बघूया, जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन करता येईल, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटचा बेनिफिट घेता येईल. आलं लक्षात? मॅन पॉवरसाठी देखील आपण काय करू शकतो, ॲमॅल्गमेशन करू शकतो, प्लस मॅनेजमेंट एकदम चांगल्या पद्धतीने चालवायचं आपल्याला, त्या केसमध्ये देखील आपण फर्म ॲमॅल्गमेट करू शकतो. हे मी तुम्हाला मेन ऑब्जेक्ट सांगितलेले आहेत का फर्म ॲमॅल्गमेट केली जाते. तर ॲमॅल्गमेशनचा अर्थ समजला, वेन 2 or more firms carrying same type of business decide to merge or combine and start a new firm is called as the amalgamation of a partnership firm. 2 किंवा 2 पेक्षा जास्त फर्म आहेत, सेपरेट आहेत, सेम टाईप ऑफ बिझनेस चालवत आहेत, डिसाईड करतात की कंबाईन होऊया आणि एक नवीन फर्म चालू करूया, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणतो. आलं लक्षात? ठीक आहे. आता ॲमॅल्गमेशन होत असताना कशा प्रकारे होऊ शकतं पहा, हे A प्रोप्रायटर आहे, B देखील काय आहे, प्रोप्रायटर आहे. तर हे दोघेही ॲमॅल्गमेट होऊन A आणि B पार्टनरशिप फर्म स्टार्ट होऊ शकते. आलं लक्षात? पहा, A प्रोप्रायटर आहे, X आणि Y पार्टनरशिप फर्म आहे. हे दोन्ही ॲमॅल्गमेट होऊन काय होऊ शकते सांगा बघा, AXY ही फर्म स्टार्ट होऊ शकते नवीन. म्हणजे थोडक्यात प्रोप्रायटरशिपमध्ये असणारा बिझनेस देखील ॲमॅल्गमेट होऊन पार्टनरशिप फर्म स्टार्ट होऊ शकते. एक प्रोप्रायटर असणारा बिझनेस आणि दुसरा पार्टनरशिप फर्म असणारा बिझनेस काय होऊ शकतं, ॲमॅल्गमेट होऊन एक नवीन पार्टनरशिप फर्म स्टार्ट होऊ शकते. एक ऑलरेडी असणारी पार्टनरशिप फर्म आहे किंवा एक XY ही पार्टनरशिप फर्म आहे, एक P नावाच्या प्रोप्रायटरशिपला ॲब्सॉर्ब करू शकते, म्हणजे टेक ओव्हर करू शकते बिझनेस आणि नवीन फर्म स्टार्ट होऊ शकते. आणि आत्ताच सांगितलेलं मी तुम्हाला, याचं उदाहरण बघा, ABC पार्टनरशिप फर्म आहे, XYZ पार्टनरशिप फर्म आहे, दोघेही एकत्र येऊन नवीन व्यवसाय चालू करू शकतात. मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, त्याचं नाव राम स्टील फर्म. ओके, यासाठी काय एक हार्ड अँड फास्ट रूल नाही, पण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला पार्टनरशिप फर्मच ॲमॅल्गमेट झालेल्या पाहायला मिळते. आलं लक्षात? याच्यामध्ये लिहून घ्यायचा भाग काय नाही आहे, मी तुम्हाला या नोट्स काय करणार आहे, PDF फॉर्ममध्ये देणार आहे. याचं इंट्रोडक्शन प्लस ऑब्जेक्ट्स, मेन भाग जो लिहून घ्यावा लागणार आहे की याच्यामध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट्स काय करायच्या आहेत. ठीक आहे, चालेल. पहा, याच्यामध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची आहे ते.
पहिल्यांदा लक्षात ठेवा, जे फर्म ॲमॅल्गमेट होत आहेत म्हणजे ज्या फर्म बंद होणार आहेत त्यांच्यासाठी काही प्रोसेस आहे, म्हणजे त्यांचं अकाउंटिंग क्लोज करावे लागतात, त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करावे लागतात. नवीन फर्मचा नंतर अकाउंटिंग आपण पाहू. पहिल्यांदा ओल्ड ज्या फर्म आहेत त्यांचं अकाउंटिंग अकाउंट्स जे आहेत बुक्स ऑफ अकाउंट्स आपण क्लोज करणार आहे. वी कॅन फॉलो the following process to close the books of accounts of old firm. We open following accounts in the books of ओल्ड फर्म किंवा ॲमॅल्गमेटिंग फर्म म्हटलं तरी सुद्धा चालतं. याच्यामध्ये पहिला अकाउंट आपण ओपन करणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. यालाच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणतात. 12वीला आपल्याला झालेला आहे बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. कुठं होता? ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर अँड डेथ ऑफ ए पार्टनर. सेकंड याच्यामध्ये आपण ओपन करणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. थर्ड ओपन करणार आहे न्यू फर्म्स अकाउंट. आता याच्यामध्ये आवश्यकता नाही आहे, जर आवश्यकता असेल तरच आपण कॅश और बँक अकाउंट ओपन करू, अन्यथा याचं ओपन करण्याची काय आवश्यकता नाही. तर हे अकाउंट्स आपल्याला ओपन करावे लागणार आहे टू क्लोज द बुक्स ऑफ दी ओल्ड फर्म. ओल्ड फर्म आहे त्याचे बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करण्यासाठी हे अकाउंट्स आपण ओपन करू. पहा, तर याच्यामध्ये जर्नल एंट्रीज इन द बुक्स, इथे लिहितोय इन द बुक्स ऑफ ॲमॅल्गमेटिंग फर्म और ओल्ड फर्म म्हणून, म्हणजे लगेच लक्षात येतं आपल्याला ओल्ड फर्म. ओल्ड फर्मच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे सांगा बघा. जर्नल एंट्रीज काय काय करावे लागतात ते पाहायचं, ते पाहूया आपण. पहिल्या केसमध्ये आपण काय करतो बघा, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. असेट्स अँड लायबिलिटीज आपण काय करतो, रिव्हॅल्यूट करतो. ओके, तर असेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्यूट केल्यानंतर बाळांनो त्या असेट्सवरती एकतर प्रॉफिट होईल नाहीतर काय होईल, लॉस होईल, किंवा लायबिलिटीजवरती प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. हा प्रॉफिट अँड लॉस जो काय असेल असेट्स अँड लायबिलिटीजवरचा तो कुठं पाठवायचा आपल्याला, रिव्हॅल्युएशन अकाउंटला पाठवायचा असतो. याच्यामध्ये मी स्टार्टिंगला लिहितोय 1 नंबर, व्हॅल्यू ऑफ असेट्स. एखाद्या असेट्सवर असेटची व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यास पहा, समजून चला फर्निचर एक 10,000 रुपयांचं आहे, नवीन फर्मनं ते 12,000 रुपयाला टेक ओव्हर केलं, तर 2,000 रुपयाची व्हॅल्यू काय झाली, वाढली. तर प्रॉफिट कुठं पाठवायचा बघा, असेट वाढली की असेटला डेबिट देण्यात येतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. असेट अकाउंट डेबिट टू कुठं पाठवायचा आहे हा प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन अकाउंट. यालाच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील म्हणतात, लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट देखील याला म्हटलं जातं. 2 नंबर आहे असेटच्या व्हॅल्यू मध्ये असेटची व्हॅल्यू डिक्रीज झाल्यास किंवा घट झाल्यास, असेटची व्हॅल्यू कमी झाली, 10,000चं फर्निचर 8,000 रुपयाला टेक ओव्हर केलं तर नवीन फर्मने 2,000 रुपयाची व्हॅल्यू कमी झाली, त्यामुळं लॉस झाला असेटवरती. रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट टाकायचं, लॉस नेहमी डेबिटला जाणार आहे बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट गोज डेबिट टू असेट्स अकाउंट. ओके, याच्यामध्ये आता पुढं पाहायचं आहे. असेट, एखादी असेट सोल्ड केल्यास, फर्मने सोल्ड केल्यास, एखादी असेट
फर्मने सोल्ड केल्यास. याच्यामध्ये बघा, एक समजून चला, माझ्याकडे लँड अँड बिल्डिंग आहे, बुक व्हॅल्यू तिची 1,20,000 आहे. तर ही मी 3 प्रकारे लँड अँड बिल्डिंग सोल्ड करू शकतो. एक, बुक व्हॅल्यूलाच म्हणजे 1,20,000ला, बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला, मोर व्हॅल्यूला म्हणजे 1,00,000 समजून चला 30,000, 1,30,000ला, बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला म्हणजे 1,10,000ला. ओके, या 3 प्रकारे मला गुड्स ही लँड अँड बिल्डिंग सोल्ड करता येते. पहा, एखादी असेट फर्मने सोल्ड केल्यास, बुक व्हॅल्यूला सोल्ड केल्यास, याच्यामध्ये आता असेट सोल्ड केली म्हणजे व्यवसायातून ती निघून गेली बाळांनो, मला त्याच्या बदल्यात काय मिळणार? कॅश किंवा माझ्या बँकेत पैसे जमा होणार. मी एंट्री काय करणार आहे बघा, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट. आता बुक व्हॅल्यूला सोल्ड केली म्हणजे 1,20,000ची असेट, बरोबर आहे, 1,20,000ला सोल्ड केली. प्रॉफिट होईल का? नाही. लॉस होईल का? नाही. त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटला फरक पाठवण्याची गरजच नाही आहे. बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला सोल्ड केल्यास. पहा, आता एखादी असेट अशी आहे की मी माझी लँड अँड बिल्डिंग 1,20,000ला आहे, तिची नोंद 1,20,000ला आहे, विकतोय कितीला? 1,30,000ला. म्हणजे मी जास्त पैसे घ्यायला लागले. पैसे घेताना माझ्याकडे किती येणार? 1,30,000, बरोबर आहे. असेट जाताना माझ्याकडून कितीची जाणार? क्रेडिट वॉट गोज आउट, बुक व्हॅल्यूची आहे तेवढीच जाणार आहे, 1,20,000 रुपये. मला फायदा झाला, किती रुपयांचा फायदा झाला? 10,000 रुपये. तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पाठवायचा आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. याला आपण म्हणू प्रॉफिट. 10,000चा प्रॉफिट झाला. पैसे येताना विकली 1,30,000 म्हणजे इथे 1,30,000 येतील, बरोबर आहे. असेट गेली की तिची बुक व्हॅल्यू आहे तेवढीच जाणार, 1,20,000. फायदा किती झाला? 10,000. तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. ही टेक्निक आहे. आता तिसरी केस होऊ शकते याच्यामध्ये, बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला असेट सोल्ड केल्यास. पहा, 1,20,000ची लँड अँड बिल्डिंग आहे आणि ती विकली मी 1,10,000ला, तर माझ्याकडे पैसे येताना किती येणार बघा, कॅश और बँक अकाउंट डेबिटला 1,10,000च येणार आहे. 2, व्यवसायातून असेट जाताना कितीची जाणार? 1,20,000ची जाणार आहे. आणि लॉस जो झाला तो डेबिट साईडला जाईल, त्याला आपण काय म्हणणार आहे बघा, इथे येणार आहे तो, हे खाली घेऊया जरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट, लॉस डेबिट साईडला येईल 10,000चा, आणि असेट जाताना असेटला क्रेडिट पडेल 1,20,000चा. पैसे आले 1,10,000, लॉस कुठं पाठवला? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. समजलं? बुक व्हॅल्यूला सोल्ड केली तर एंट्री हे, बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला सोल्ड केली तर एंट्री ही, आणि बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला सोल्ड केली तर ही. तर याच्यामध्ये कंबाईन गोष्ट बघा, असेटला क्रेडिट पडतं सोल्ड करताना आणि कॅश और बँकला डेबिटच पडतं, आहे की नाही बघा. प्रत्येक याच्यामध्ये कॅश और बँकला डेबिट आणि असेटला क्रेडिट आहे. फक्त ॲडिशनल गोष्ट कोणती यायला लागली, बुक व्हॅल्यूमध्ये जर सोल्ड केली तर काय नाही आहे, बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला सोल्ड केली तर प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट द्या, कारण की प्रॉफिट क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि जर बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला सोल्ड केली तर लॉस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट टाका. आलं लक्षात? आता एखादी असेट जशी सोल्ड केली जाऊ शकते तशी एखादी असेट पार्टनर टेक ओव्हर करू शकतो, आणि ती कोणत्या व्हॅल्यूला टेक ओव्हर करणार आहे ते पाहू आपण. त्याची ट्रीटमेंट आपण या पद्धतीने बघू शकतो. पहा, हा भाग आता मी रफ केला आहे, हा लिहून घ्या, तुमचा चुकून तो रफ झाला आहे बघा माझ्याकडून. व्हिडिओमध्ये जो दिसेल तो लिहून घ्या, इथला स्टार्टिंगचा इथं दिलेला भाग. पहा, एखादी असेट
पार्टनरने टेक ओव्हर केल्यास. ओके, आता टेक ओव्हर करताना पार्टनर कशा प्रकारे टेक ओव्हर करेल, असेट जाणारच आहे, त्यामुळे असेटला क्रेडिटच असणार आहे. इथं केसेस ज्या बघणार आपण असेटला क्रेडिटच असणार आहे. फक्त कॅश और बँकच्या ऐवजी पार्टनर्सच्या कॅपिटलमधून हे पैसे वसूल करायचे आहेत, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट टाकायचं आपल्याला, एवढाच फरक आहे. मग टेक ओव्हर करताना तो कसं टेक ओव्हर करू शकतो, बुक व्हॅल्यूची बुक व्हॅल्यूला, बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला किंवा बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला टेक ओव्हर केल्यास पहा काय एंट्री होईल बघा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट टाका, टू असेट निघून गेली म्हणून असेटला क्रेडिट टाका. बुक व्हॅल्यूला टेक ओव्हर केल्यामुळे ना प्रॉफिट ना लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंट येत नाही. बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला टेक ओव्हर केल्यास काय एंट्री होईल बघा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट, समजून चला त्याने 1,30,000 रुपयाला टेक ओव्हर केले, तर वसूल किती करणार त्याच्या कॅपिटल अकाउंटमधून, 1,30,000 रुपये. टू असेट जाताना कितीची जाणार आपल्या व्यवसायातून, 1,20,000ची. आणि आपल्याला फायदा किती झाला बघा, त्याने टेक ओव्हर केली असेट 1,30,000ला 10,000 रुपयाचा, तो कुठं जाईल, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, याला आपण म्हणू प्रॉफिट. तर बुक व्हॅल्यूपेक्षा रोमन फिगरमध्ये टाका कारण की सब हेडिंग्स आहे ते. बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला टेक ओव्हर केल्यास, असेटच्या बाबतीत चालू आहे. एंट्री बघा काय होईल, 1,10,000ला टेक ओव्हर केली त्यानं लँड अँड बिल्डिंग, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट, त्याच्याकडून वसूल कितीला करणार, जेवढे अमाऊंट त्यानं टेक ओव्हर केलेली आहे 1,10,000, लॉस होणार आपल्याला तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि टू असेट्स अकाउंट, इथला जो भाग आहे तो काय आहे, लॉसचा आहे. तर याच्यामध्ये बघा दोघांच्यामध्ये फरक काय, सोल्ड केलं तर कॅश और बँकला डेबिट पडतं, असेटला क्रेडिटच पडणार आहे. आणि टेक ओव्हर केली पार्टनरने असेट तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट टाकायचं, असेटला क्रेडिटच पडणार आहे. जास्त किमतीला टेक ओव्हर केलं तर ती जास्त किंमत कुठं पाठवायची, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि कमी किमतीला टेक ओव्हर केली किंवा सोल्ड केली असेल तर ती कमी व्हॅल्यू कुठं पाठवायची आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. क्रेडिट अँड डेबिटचा फरक समजून घ्या. हा भाग लिहून घ्या, याच्यापुढे मी लायबिलिटीची ट्रीटमेंट तुम्हाला सांगणार आहे. पहा आता लायबिलिटी संदर्भात पाहूया. 5 नंबरला एखादी लायबिलिटी मध्ये किंवा लायबिलिटी इन्क्रीज झाल्यास म्हणून नवीन फर्मने टेक ओव्हर केली आणि तिच्या व्हॅल्यूमध्ये वाढ झालेली असेल, म्हणजे बिल्स पेएबल 10,000 रुपयाचे नवीन फर्मने 13,000ला टेक ओव्हर केले असतील तर मात्र आपल्याला लॉस होईल. आणि तो लॉस कुठं पाठवायचा आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला पाठवायचा आहे, टू लायबिलिटी अकाउंट. इन्क्रीज अँड डिक्रीजसाठी मी जो दिलेला आहे ते नवीन फर्मने टेक ओव्हर केलेला आहे, लक्षात ठेवायचं, लायबिलिटी अकाउंट. समजून चला लायबिलिटीमध्ये घट झाल्यास म्हणजे लायबिलिटी डिक्रीज झाल्यास, नवीन फर्मने टेक ओव्हर केलं, बिल्स पेएबल 10,000चे 9,000ला, तर आपल्याला द्यावे लागले असते 10,000, पण आता किती रुपये द्यावे लागत आहेत, न्यू फर्मने टेक ओव्हर केल्यामुळे 9,000, म्हणजेच आपला फायदा झाला. बरोबर असेटच्या अपोजिट इफेक्ट होतो बघा, लायबिलिटी कमी झाल्यास लायबिलिटी अकाउंटला डेबिट टाकलं जातं आणि फायदा झाला म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला तो इफेक्ट पाठवला जातो, रिव्हॅल्युएशन अकाउंट. आलं का लक्षात बघा. ओके, तर हे लायबिलिटी डिक्रीज झाल्यास आहे. यानंतर 7 नंबरला एखादी लायबिलिटी फर्मने पेड केल्यास,
आता फर्म पेड करणार म्हणजे पण इथं पण ऑप्शन आहेत बिल्स पेएबल. ओके, याच्यामध्ये 6,000चे बिल्स पेएबल आहेत. बुक व्हॅल्यू इथं मी दाखवतोय. तर ते 6,000लाच पेड केले, ना प्रॉफिट ना लॉस. 7,000ला पेड केले, काय होणार? लॉस होणार. आणि 4,500ला पेड केले, काय होणार? प्रॉफिट होणार. इथं जास्त पैसे द्यावे लागतात, लॉस होईल. इथं लायबिलिटीला कमी पैसे द्यावे लागतात, प्रॉफिट होईल. आहे त्या व्हॅल्यूला पेड केले, ना प्रॉफिट ना लॉस. बुक व्हॅल्यूला लायबिलिटी पेड केल्यास, बुक व्हॅल्यूला पेड केल्यास सांगा. काय इंटरव्ह्यू लायबिलिटी पेड करत असताना लायबिलिटी नील होणार आहे म्हणून लायबिलिटी अकाउंट गोज डेबिट, आणि आपल्याकडून कॅश किंवा पैसे बँकेतून जाणार आहेत म्हणून टू कॅश ऑर बँक अकाउंट. क्रेडिट वॉट गोज आउट. ओके. सेकंड, असंही होऊ शकतं बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला लायबिलिटी पेड केल्यास, जास्त किमतीला लायबिलिटी पेड केल्यास अशा वेळेला काय होईल बघा. लायबिलिटी अकाउंट डेबिट किती रुपयाची होती बघा? 6,000 रुपये येतील. 7,000ला पेड केल्यामुळे 1,000 रुपये एक्स्ट्रा गेले, लॉस झाला. रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट टाकायचं आहे. पैसे जास्त चाललेत आपल्याकडून, इथं मी म्हणतोय लॉस. आणि टू क्रेडिट वॉट गोज आउट और क्रेडिट इज द गिव्हर. बँकेतून पैसे गेले तर बँक इज द गिव्हर राहील, बँकेला क्रेडिट पडेल. आलं लक्षात? तिसरा याच्यामध्ये भाग आहे बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला लायबिलिटी पेड केल्यास. काय एंट्री होईल बघा आता. लायबिलिटी अकाउंट डेबिट 6,000 रुपये येईल, बुक व्हॅल्यू आहे. टू येईल कॅश और बँक. कॅश किती गेली आपल्याकडून? उदाहरणार्थ दिले 4,500. 6,000साठी 4,500 गेले, माझे वाचले किती? 1,500. तो इफेक्ट प्रॉफिट झाला म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या मी कुठं घेईन? क्रेडिट साईडला घेईन. याला मी कन्सिडर करेन, आय हॅव कन्सिडर इट प्रॉफिट 1,500. हे झालं लायबिलिटी फर्मने पेड केली असेल तर. पद्धतीनं एखादी लायबिलिटी पार्टनरने टेक ओव्हर केल्यास त्याची ट्रीटमेंट पाहिजे. मग टेक ओव्हर कसं करू शकतो? तो बुक व्हॅल्यूला बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला आणि बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला. सेम केसेस राहणार आहेत. लायबिलिटीला डेबिटच राहणार आहे. इथं तिन्ही केसमध्ये फक्त कॅश और बँक अकाउंटला क्रेडिट पडले, त्याच्या जागी इथं काय पडेल? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट पडेल. आपण हे पैसे कुणाला देणार आहे असं दाखवू? पार्टनर्सला. तर पहा, बुक व्हॅल्यूला लायबिलिटी टेक ओव्हर केल्यास एंट्री आहे लायबिलिटी स्टील गोज डेबिट when the partner is taking off it. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गोज क्रेडिट. जमा करायचं आहे पैसे, ते आम्ही देणं लागतोय असं दाखवू कुणाला? पार्टनर्सना. ना प्रॉफिट ना लॉस. बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला लायबिलिटी पेड केल्यास, टेक ओव्हर केल्यास येणार ना, टेक ओव्हर केल्यास. लायबिलिटी अकाउंट डेबिट. ओके. नाव आहे त्या व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला टेक ओव्हर केले म्हणजे लॉस होणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट गोज डेबिट. फक्त क्रेडिट बदलायला लागला आहे. टू कॅश और बँक होतं, तिथं काय येणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.
याला काय म्हणू आपण, लॉस आहे हा. त्याच पद्धतीनं बुक व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीला लायबिलिटी टेक ओव्हर केल्यास. आता मात्र काय होईल बघा, लायबिलिटी स्टील गोज डेबिट with the book value amount, then after partners capital account goes credit with the takeover amount, the whatever amount decrease transfers to the revaluation account credit side because it is considered as the profit. The value of liability is decreases, profit. हा भाग आपल्याला लायबिलिटी संदर्भात लिहून घ्यायचा आहे. बऱ्याच ठिकाणी पुस्तकात तुम्हाला 3-4 एंट्रीमध्ये संपवून टाकलेला आहे, पण भाग समजून घ्यायचा आहे तर डिटेलली मी तुम्हाला इन्फॉर्मेशन याची दिलेली आहे. तर हा झाला विषय कोणता बघा तुमचा, 8 एंट्रीज झालेले आहेत. 9th नंबरला एंट्रीज मी तुम्हाला एक देतो इथं, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटवरील प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री अशा पद्धतीने घेऊ. रिव्हॅल्युएशन अकाउंटवरील प्रॉफिट कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आपल्याला, पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळं प्रॉफिट द्यायचा असतो नेहमी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट पडतं, रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट पडतं. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. वाटायचा आहे पार्टनर्समध्ये, ओल्ड रेशोमध्ये वाटायचा. 10 नंबर टाकू नका, यालाच ऑर करा. रिव्हॅल्युएशन अकाउंटवरील लॉस डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री. काय एंट्री होणार, वसूल करायचा असतो हा, अपोजिट एंट्री करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. नंबर का मी एक वाढवलेला नाही, कारण की एक तर प्रॉफिट होईल ना, एक तर लॉस होईल, नाही तर काहीच होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तर हे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी संदर्भात ट्रीटमेंट आहेत. या 9 एंट्रीज मी तुम्हाला दिलेल्या आहेत. प्रॉफिट झाला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गोज क्रेडिट, आणि जर लॉस झाला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गोज डेबिट. इट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स इन ओल्ड रेशो. हा भाग लिहून घ्या, याच्या पुढची ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू व्हेरी मच. 9 एंट्रीज आपल्या झालेल्या आहेत. 10 नंबरला गुडविल क्रिएट केल्याची एंट्री करायची आहे. म्हणजे थोडक्यात हेडिंगला मी टाकून लिहितोय बघा इथं, गुडविल क्रिएशन म्हणतात त्याला. ओके, तर गुडविल रेज किंवा डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री. काय एंट्री होते, सोपी एंट्री असते. गुडविल अकाउंट गोज डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड रेशो असतो हा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड रेशो वापरायचा आहे. कोणता रेशो वापरायचा, ओल्ड रेशो. आलं का लक्षात बा. गुडविल अकाउंट गोज डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर ट्रीटमेंट फॉर जनरल रिझर्व और रिझर्व फंड, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट और लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आता ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे काही ओल्ड फर्म आहेत त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला आणि लायबिलिटी साईडला काही रिझर्व, असेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरचा लॉस असतो आणि लायबिलिटी साईडला दिला असेल तर तो काय असतो, प्रॉफिट असतो. तर त्याची ट्रीटमेंट करायची आहे. मग याच्यामध्ये मी देतोय बघा, जनरल रिझर्व और रिझर्व फंड प्रॉफिट
अँड लॉस अकाउंट वरील प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री. काय एंट्री होते बघा, द्यायचा असतो पार्टनर्सना. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गोज क्रेडिट, त्यामुळे जनरल रिझर्व और रिझर्व फंड अकाउंटला डेबिट पडेल, फंड अकाउंटला डेबिट पडेल. आतापर्यंत प्रॉफिटपैकी बाजूला काढून ठेवलेले पैसे आहेत ते पार्टनर्सच्या मालकीचेच असतील. फर्म बंद होत आहे त्यामुळे याची ट्रीटमेंट करून टाकायची आहे. प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओके. तसंच याला और एक देतोय मी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरील लॉस डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री. काय एंट्री होऊ शकते बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट द्या, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट द्या. लॉस वसूल करायचा असतो. प्रॉफिट आहे की लॉस आहे कसं ओळखायचं आहे बघा, ओल्ड बॅलन्स शीट, असेट साईडला दिलेला, असेट साईडला दिलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा काय असतो, लॉस असतो. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला दिलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतो, प्रॉफिट असतो. आता तर डेफिनेटली आपल्याला समजेल की ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची आहे. तर पहा 11 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. डीला म्हणणार आहे बघा, असेट्स अँड लायबिलिटीज एंट्री किंवा ट्रीटमेंट फॉर एंट्री फॉर असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. न्यू फर्मने असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेले असणार आहेत. जुन्या फर्म ज्या बंद झाल्या, मर्ज झाल्या, त्यांच्या असेट्स अँड लायबिलिटीज काही न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर झालेले असणार आहेत. मग अशा संदर्भात एंट्री काय करायची ती पहा. 12 नंबरला न्यू फर्मने ओल्ड फर्मच्या असेट्स आणि लायबिलिटी टेकन ओव्हर केल्याची एंट्री पास करायची आपल्याला. करूया पास एंट्री. असेट आपल्याकडून गेल्या, बरोबर आहे, असेटला क्रेडिट टाकायचं. लायबिलिटी देखील गेल्या, पण लायबिलिटी कोण पे करायचं मान्य करते, नवीन फर्म मान्य करते. लायबिलिटी ज्या वेळेला पे होणार आहे, सेटल होणार आहे, त्यामुळे लायबिलिटी अकाउंटला डेबिट टाकायचं. लायबिलिटीज अकाउंट डेबिट एकापेक्षा जास्त असणार आहेत. टू असेट्स अकाउंट, बरोबर आहे. पहा आता याच्यामध्ये जो डिफरन्स अमाऊंट असणार आहे असेट्स अँड लायबिलिटीज मध्ये, ती अमाऊंट डिफरन्स अमाऊंट मी कुठं पाठवणार आहे, न्यू फर्म्स अकाउंटला पाठवणार आहे. इथं लिहितो बघा, न्यू फर्म्स अकाउंट गोज डेबिट ची डिफरन्स अमाऊंट असेल त्याला आपण म्हणून नेट असेट्स टेकन ओव्हर व्हॅल्यू. कसं ते ओळखायचं पहा. समजून चला ABC फर्मच्या एक 60,000च्या असेट टेक ओव्हर केल्या कोणी, न्यू फर्मने, आणि लायबिलिटी एक 40,000च्या टेक ओव्हर केल्या, बरोबर आहे. तर येताना इथं टेक ओव्हर केलेल्या लायबिलिटी किती आल्या, 40,000, आणि 60,000च्या असेट गेल्या म्हणून कुठे येणार आहे बघा, 60,000 आपलं या साईडला येणार आहे, 60,000.
आणि डिफरन्स व्हॅल्यू 60,000चे आपले असेट्स चाललेत नवीन फर्मला, लायबिलिटी किती पे करायला लागली ती 40,000, 20,000 रुपये तिच्याकडून येणं आहे. म्हणून मी काय करतोय, पैसे येणं आहेत, फर्म अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंटला डेबिट देतोय म्हणजे पैसे येणं आहेत, डेबिट रिसिवेबल पैसे येणार आहेत, असेट आहे. न्यू फर्म्स अकाउंट गोज डेबिट विथ 20,000 रुपीज, इट इज कॉल्ड ॲज द नेट असेट टेकन ओव्हर व्हॅल्यू. आलं लक्षात? पहा आता याच्यामध्ये नोट देतोय मी, जर प्रॉब्लेममध्ये RDD दिली असेल तर अशी RDD अकाउंटला डेबिट देण्यात यावे आणि डेटर्सला फुल व्हॅल्यूने क्रेडिट देण्यात यावे. काय करायचं आहे, फुल व्हॅल्यूने क्रेडिट द्यायचं आहे. RDD दिले असेल तर RDDला कुठं टाकायचं, डेबिटला टाकायचं. आणि असेट कुठं असतं, क्रेडिट दिले, इथं असेट्समध्ये डेटर्सची फुल व्हॅल्यू दाखवायची. कशी दाखवायची, डेटर्स 30,000 रुपये दिले, RDD 1,000 रुपये दिले, आउटरची व्हॅल्यू किती आली, 29,000. फुल व्हॅल्यू म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू 30,000, ही कुठे दाखवायची, क्रेडिटला. आणि 1,000 RDD कुठे दाखवायचे, डेबिटला. डेबिट क्रेडिट इफेक्ट तेवढाच येणार आहे, पण ही पद्धत आहे. तसेच रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स दिले असतील, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स दिले असतील तर त्यांना क्रेडिट देण्यात यावे आणि सन्ड्री क्रेडिटरच्या फुल व्हॅल्यूला डेबिट देण्यात यावे. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असेल तर त्याला क्रेडिट द्या आणि सन्ड्री क्रेडिटर्स कुठं लायबिलिटीमध्ये असणार आहे, त्याला फुल व्हॅल्यूनं डेबिट द्यायचं आहे. ही नोट मी तुम्हाला सांगितलेली आहे. शेवटचं आहे बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर. बॅलन्सिंग किंवा ट्रान्सफर म्हणा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवरील फायनल बॅलन्सची अमाऊंट ट्रान्सफर केल्याची ओके. कुठे ट्रान्सफर करायचं असतं, न्यू फर्मला इथं डेबिट पडले, न्यू फर्मला क्रेडिट टाकायचं आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट टाकायचं असतं. इथं क्लोज होतं आपलं अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. हे पार्टनर्स न्यू फर्ममध्ये असणार आहेत, त्यामुळे ते न्यू फर्मला आपण ट्रान्सफर करायला लागलो आहे. न्यू फर्ममध्ये किती त्यांचं कॅपिटल असेल ते इथं दिलेलं आहे, न्यू फर्मचं अकाउंट क्रेडिट. इथं न्यू फर्म अकाउंट आपला क्लीन होतो, क्लिअर होतो. ओके, तर या 13 एंट्रीज आपल्याला ओल्ड फर्ममध्ये करायच्या आहेत. असेट संदर्भात दिली ट्रीटमेंट, लायबिलिटी संदर्भात दिलेली आहे. 3 नंबरला गुडविलचं क्रिएशन केलं आहे. 4 नंबरला जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट और लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अनडिस्ट्रीब्युटेड आहे हा, त्याची ट्रीटमेंट दिलेली आहे. 4 नंबरला असेट्स अँड लायबिलिटीज नवीन फर्मने टेक ओव्हर केलेले आहे, त्याची ट्रीटमेंट दिली. आणि पार्टनरचा कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा आहे. 5 नंबरला आलेला बॅलन्स कुठं पाठवायचा आहे, न्यू फर्मच्या अकाउंटला पाठवायचा आहे. न्यू फर्ममध्ये काय ट्रीटमेंट केली जाते हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे. या लेक्चरमध्ये इतकंच असेल. थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद.